श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा. फक्त ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजा ही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गूळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ
करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा खूप महत्त्व हे दिलं जातं. कारण चैत्र पौर्णिमा ही तिथी जी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणूनच आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची सुद्धा विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो, तिला जल अर्पण केलं जातं, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं. ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. असं म्हटलं जातं की एखाद्या घरावर जर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल तर त्या घरातील जी तुळशी माता असते तिला सगळ्यात पहिला माहिती पडतं. म्हणून तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की खूप काळजी घेतली तरी ती तुळस जी आहे ती वाळून जाते. ह्याचा अर्थ असाच होतो की आपल्या घरावर एखादं मोठं संकट जे आहे ते आलेलं होतं आणि ते साक्षात माता लक्ष्मीने म्हणजेच तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे. विशेष तिथीला तुळशी संबंधित काही उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जाते. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष हे दूर होत असतात. तर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी वृंदावनला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. तसेच एक स्वास्तिक सुद्धा आपल्याला आवर्जून काढायचं. आपल्याला हळद कुंकू आणि तूप याचं मिश्रण करून त्याचं एक मिश्रण तयार करायचं आणि त्या मिश्रणाने आपल्याला तुळशी वृंदांवर एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात ते आपल्याला आवर्जून द्यायच्यात. कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. त्याचबरोबर या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर कुंकू टाकलं तरीही चालणार आहे. जर तुमच्याकडे थोडंसं केसर असेल तर केसरसुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी भोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा आपण अशा प्रदक्षिणा तुळशी मातेभोवती मारतो त्यामुळे आपण जन्म मरणाच्या चक्रातून मुक्तीही मिळत असते. तर अशा रीतीने आपल्याला ही पूजा करून घ्यायची. आता जो उपाय जो करायचा आहे तो आपल्याला संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी 7:30ची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे. आपल्याला कणिक जे आहे ते मळायचं आहे, घट्ट मळायचं. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. कारण कोणताही उपाय आपण जर लक्ष्मी प्राप्ती करता करत असतो आणि त्यामध्ये जर आपण तूप वापरलं तर त्यामुळे माता लक्ष्मी फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होत असते. कारण माता लक्ष्मीला तूप देखील अतिशय प्रिय आहे. आता हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला तुळशीजवळ घेऊन जायचं आहे. आता तुळशी मातेचे इथे डायरेक्ट हा दिवा आपल्याला ठेवायचा नाही. आपल्याला हळद कुंकू आणि तूप या 3 वस्तूंचं मिश्रण तयार करायचं आणि या मिश्रणापासून आपल्याला तुळशी मातेचे इथे सर्वप्रथम स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. जेव्हा असा चौमुखी दिवा आपण तुळशी मातेजवळ प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घराचं चौबाजूने संरक्षण हे होत असतं. आपल्या घरामध्ये चौबाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे व्हायला लागतात. हा चौमुखी दिवा तुळशी मातेजवळ लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे.
असा हा चौमुखी दिवा तुळशी मातेजवळ प्रज्वलित केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीही प्रसन्न होते. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.